नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे शासन निर्णय जारी, शिक्षण कर्मचारी आणि महिला सुरक्षेबाबत मोठे निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य शासनाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी विविध विभागाशी संबंधित 3 महत्त्वाचे शासन निर्णय जारी केले आहेत। या निर्णयाचा परिणाम शासकीय अधिकारी कर्मचारी, शिक्षण क्षेत्र तसेच महिला सुरक्षेशी संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर होणार आहे। संबंधित निर्णयाचा आढावा पुढील प्रमाणे। सैनिक कल्याण विभागातील लघुलेखक संवर्ग मृत संवर्ग घोषित। सामान्य प्रशासन विभागाने सैनिक कल्याण विभागातील लघुलेखक संवर्गाला मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे भविष्यातील पदभरती, पदरचना आणि प्रशासकीय व्यवस्थापनासंदर्भातील प्रक्रिया शासनाच्या नव्या धोरणानुसार राबविण्यात येणार आहे। 2. शिक्षण व कर्मचारी अनुदान वितरणास मंजुरी। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्राथमिक शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारी अनुदाने, इतर स्थानिक संस्थांसाठी निधी, शासकीय कर्मचारी तसेच घर बांधणी अग्रिमे यासह विविध बाबीसाठी अनुदान वितरणास मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे संबंधित विभागांना निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून विविध योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे। 3. महिलांच्या लैंगिक छळ तक्रारीसाठी समितीबाबत निर्णय। महिला व बाल विकास विभागाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करणाऱ्या समित्यांमध्ये अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कायदेशीर तरतुदीनुसार राबविण्यास मदत होणार आहे। दिनांक 22 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेले हे 3 शासन निर्णय प्रशासन, शिक्षण आणि महिला सुरक्षा या महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित असून संबंधित विभागांनी त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।